आजकाल मुलं अभ्यास करताना, मोबाईल बघताना, ऑनलाईन क्लासेस करताना एकाच जागी तासनतास बसून राहतात. याचे परिणाम काय होतात तर खांदे खाली झुकलेले असतात, मानपाठ दुखायला लागते, पोट साफ होत नाही आणि एकंदरीत लहान मुलांना थकवा खूप कमी वयात जाणवायला लागतो. जर आज मी तुम्हाला सांगितलं की असं एक आसन आहे की फक्त 2 मिनिटं जर केलं तर ह्या सगळ्या तक्रारी, हे सगळे प्रॉब्लेम कमी होऊ शकतात, सुधारू शकतात, तर हो, आज आपण बघणार आहोत मार्जरी आसन किंवा कॅट काऊ पोज. जर रोज 2 मिनिटं लहान मुलांनी कॅट काऊ पोजचा किंवा मार्जरी आसनचा सराव केला तर हे प्रॉब्लेम लवकरच नक्की सुटणार आहेत. चला तर आज बघूया मार्जरी आसन कसं करतात, त्याचे फायदे काय आहे आणि त्याची करताना काळजी काय घ्यायची. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण शेवटी मी अशी एक टिप सांगितली आहे की ज्याच्यामुळे हे मार्जरी आसन करताना लहान मुलांना कमी त्रास होईल, जास्तीत जास्त वेळ मुलं ह्या आसनामध्ये राहू शकतात आणि पर्यायाने मुलांना जास्तीत जास्त ह्या आसनाचा फायदा होणार आहे. चला सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. आजचं आसन खास आहे कारण हे कोणतं व्यायाम किंवा स्ट्रेचिंग किंवा ताण असं कोणतंच प्रकार ह्यामध्ये नाहीये. तर हे आसन करताना शरीर हलवत हलवत, हसत खेळत जर केलं तर लहान मुलांच्या शरीरावर, पाठीवर, मणक्यावर, खांद्यांवर, मानेवर खूप चांगला परिणाम होणार आहे. आजचं आसन कोणासाठी आहे तर जास्त वेळ अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी, मोबाईल बघणाऱ्या मुलांसाठी, ज्या मुलांना पाठीचा, मणक्याचा, खांद्यांचा त्रास आहे किंवा वाढत्या वयामध्ये पोश्चर सुधारण्यासाठी हे आसन खूप चांगलं आहे. सुरुवातीला आपण बघूया की मार्जरी आसनाचे फायदे काय आहेत. तर पहिला फायदा आहे की मणक्यांचा नैसर्गिक विकास चांगला होतो. जसं लहान मुलांचं वय वाढत जातं तसं मणक्यांचा पण विकास होत असतो. पण टीव्ही, मोबाईल, अभ्यास, दप्तरांचे ओझे या सगळ्या गोष्टींमुळे मणक्यांवर एक प्रकारचा ताण येतो, तणाव येतो आणि त्याच्यामुळे मणके वाकडे होऊ शकतात. मार्जरी आसनामध्ये पाठ मागे पुढे हलते, ताणली जाते, वाकली जाते. यामुळे काय होतं की जे लहान मुलांचा मणक्याचा जो विकास आहे तो चांगला होतो. तसेच स्पाइन जो आहे तो फ्लेक्झिबल राहतो आणि यामुळे पुढे जाऊन येणारी पोश्चरची जी समस्या आहे ती टळते. दुसरा फायदा आहे पाठ, मान, खांदे यांचा वरचा ताण कमी होतो. आज मुलं वहीमध्ये अभ्यास करताना खाली डोकं घालून बघतात, तसंच मोबाईल बघताना पण मुलांची मान, डोकं खालीच असतं. त्याच्यामुळे काय होतं, पाठ, खांदे, मान यांच्यावर ताण येतो, स्ट्रेस निर्माण होतो. मार्जरी आसनामध्ये आपण पाठ, मान खाली आणि वरती अशी रिपीटेडली करत असतो. याच्यामुळे पाठीचे, मानेचे जे स्नायू आहेत ते सैल होतात, रिलॅक्स होतात, त्यांचा ताण कमी होतो. तसंच त्यांची फ्लेक्झिबिलिटी पण खूप चांगली वाढते. तसंच मार्जरी आसनामध्ये मणक्याचे वरचे जे सांधे आहेत त्यांच्यामध्ये चांगली हालचाल होते आणि त्यांना फ्लेक्झिबिलिटी मिळते. मार्जरी आसनाचा तिसरा फायदा आहे की लहान मुलांचं पचन सुधारतं. मार्जरी आसनामध्ये पोट पण खाली आणि वरती होतं, त्याच्यामुळे पोटावर दाब आणि ताण निर्माण होतो. पर्यायाने आतड्यांवर दाब तयार होतो, ताण तयार होतो आणि आतड्यांची कार्यक्षमता, आमाशयाची कार्यक्षमता चांगली सुधारते आणि त्याच्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटाचे काही आजार असतात, समस्या असतात, त्या कमी व्हायला खूप चांगली मदत होते. चौथा फायदा आहे श्वसन क्षमता आणि एकाग्रता वाढते. मार्जरी आसन करताना आपल्या श्वासाशी त्याला जोडलं गेलेलं असतं. त्यामुळे काय होतं की लहान मुलांना खोल डीप ब्रिदिंग करायचं, खोल श्वास घेण्याची सवय लागते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन जो आहे ते फुफ्फुसांमध्ये, पर्यायाने मेंदूला पुरवठा जास्त होतो आणि त्याच्यामुळे श्वसनाची जी आहे क्षमता ती चांगली वाढते. दुसरं, मेंदूला ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळे एकाग्रता, आकलन क्षमता या सगळ्या गोष्टींमध्ये चांगली वाढ होते. पाचवा फायदा आहे की लहान मुलांमध्ये स्क्रीन टाइममुळे होणारे दुष्परिणाम आहेत ते कमी होतात. तुम्हाला तर माहितीच आहे की स्क्रीनमुळे, मोबाईल असो, लॅपटॉप असो, याच्यामुळे लहान मुलांचं शरीर एक गोठल्यासारखं होतं, फ्रीज झाल्यासारखं होतं, कारण त्याच्यामध्ये लहान मुलांच्या शरीराची हालचाल काहीच होत नाही. पण मार्जरी आसनामुळे मान, पाठ, डोकं, पोट या सर्व भागांची खूप चांगली हालचाल होते, त्याच्यामुळे फ्लेक्झिबिलिटी चांगली वाढते. आता हे होते मार्जरी आसनाचे फायदे. आता हे मार्जरी आसन कसं करायचं हे करून बघूया. चला सुरू करूया. मार्जरी आसन करण्याची जी स्थिती असते ती असते चतुष्पाद स्थिती. यामध्ये कुत्रा किंवा मांजर किंवा कोणतेही चतुष्पाद प्राणी ज्याप्रमाणे दोन्ही हात, दोन्ही पाय यांच्यावर शरीराचा आधार घेतात, तोल सांभाळतात, त्या पद्धतीने ह्या स्थितीमध्ये यायचं असतं. करून बघूया. यामध्ये दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये अर्धा फूट अंतर, दोन्ही गुडघ्यांवर यायचं आहे, दोन्ही पायांमध्ये अर्धा ते पाऊण फूट अंतर. पाय जे आहे ते कमरेच्या रेषेत यायला पाहिजे, पुढे नको, मागे नको. खांद्याच्या रेषेमध्ये हात, कमरेच्या रेषेमध्ये पाय.
ह्या पद्धतीने ही चतुष्पाद स्थिती असते. यामध्ये सुरुवातीला श्वास घेत मान वरती, पोट खाली, ह्या पद्धतीने. यामध्ये आपली पाठ, कंबर, पोट खाली दाबलेली असते आणि मान जास्तीत जास्त वरती. श्वास सोडत मान खाली, पाठ, कंबर, खांदे वरती. हनुवटी जी आहे ती कंठकुपीमध्ये लावलेली असते. पुन्हा एकदा श्वास घेत मान वरती, पाठ आणि कंबर खाली, पोट खालच्या दिशेला. पुन्हा मान, पाठ आतमध्ये, पाठ वरच्या दिशेला आणि कंबर वरच्या दिशेला. हे झालं मार्जरी आसन. मार्जरी आसन करताना जेव्हा आपण श्वास घेतो आणि मान वरती घेतो, पाठ कंबर खाली दाबतो, ह्या पद्धतीने. हे केल्यानंतर आपण ह्या स्थितीमध्ये 5 ते 10 सेकंद थांबू शकतो. या स्थितीमध्ये आपलं संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. पाठीवर, मणक्यांवर, कमरेवर, खांद्यांवर आणि मानेवर येणारा जो ताण आहे तो फील करायचा आहे, अनुभवायचा आहे. त्याच पद्धतीने परत मान आतमध्ये, पाठ कंबरवरती, खांद्यावरती. या स्थितीतही आपण 10-15 मिनिटं, 10-15 सेकंद थांबू शकतो आणि पाठीवर, मानेवर, कमरेवर येणारा ताण जो आहे तो फील करू शकतो. पुन्हा एकदा मान वरती, पाठ कंबर खाली. ह्या स्थितीत 10 सेकंद येणारा ताण अनुभवायचा आहे. मान खाली, पाठ कंबर वरती येणारा ताण फील करायचा आहे. आता आसन स्थिती सोडायची आहे. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात जवळ आणि सहज स्थितीमध्ये. तर मार्जरी आसन करताना सुरुवातीला आपण ह्या स्थितीमध्ये 5 राऊंड पासून सुरुवात करू शकतो आणि जसं जसं नियमित सराव वाढत जाईल त्या पद्धतीने आपण 10 राऊंड, 15 राऊंड पर्यंत हे वाढू शकतो. आता मार्जरी आसन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मार्जरी आसन करताना जी आपण हालचाल करणार आहोत ती संथ, सावकाश, लयबद्ध पाहिजे. कोणत्याही प्रकारचा झटका यामध्ये नको. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मार्जरी आसन करताना प्रत्येक हालचाल ही श्वासाबरोबरच केली गेली पाहिजे. आणि तिसरं, जर मार्जरी आसन करताना वेदना झाल्या, काही त्रास झाला, काही लचक झाल्यासारखं वाटलं तर तिथेच थांबून घ्या. आता तुम्हाला कमिट केल्याप्रमाणे बोनस टिप. जर ही टिप फॉलो केली तर मार्जरी आसन करणं मुलांसाठी सोपं, सहज आणि आरामशीर होईल आणि त्याचा प्रभाव जास्तीत जास्त दिसेल. ही बोनस टिप म्हणजे मार्जरी आसन करताना प्रत्येक हालचाल ही श्वासाबरोबर कनेक्टेड पाहिजे. म्हणजे श्वास आत येते त्यावेळेस मान वरती जाते आणि पाठ खाली. श्वास बाहेर येतो त्यावेळेस पाठ गोल करायची आहे आणि मान खाली. हे जर लक्षात ठेवलं तर मार्जरी आसनाचा जास्तीत जास्त फायदा लहान मुलांना होणार आहे. आणि यामुळे जर श्वास थांबवला तर मार्जरी आसन एक एक्सरसाइज बनेल आणि जर श्वासाशी संबंधित ठेवून जर आसन केलं तर याचा जास्तीत जास्त मुलांना परिणाम होईल. त्याचा हिलिंग म्हणून आपला फायदा होईल. एक दुसरी साधी सोपी पद्धत अशी आहे की लहान मुलांना सांगायचं की ज्यावेळेस आपण मार्जरी आसन करतो श्वास घेताना आपण गायीसारखं शरीर ताणतोय असं समजायचं आणि श्वास सोडताना आपण मांजरीसारखं पाठ गोल करून उभं राहतोय असं समजायचं. याने काय होतं की लहान मुलांना हे व्हिज्युअलायझेशन केलं किंवा याची कल्पना जर आणून दिली तर त्यांना इमॅजिन करताना सोपं होतं, करताना सोपं होतं. तर पालक मित्रांनो लक्षात ठेवा, हे आसन किती वेळ केलं याच्यापेक्षा कसं केलं हे खूप महत्वाचं आहे. योग्य पद्धतीने केलं, श्वासाशी संबंध देऊन, श्वासाचा जोर देऊन केलं, हळूहळू केलं, कोणतीही घाई न करता केलं तर ह्या आसनाचा जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे. पालक मित्रांनो, जर तुमच्या मुलांचं पचन, पोश्चर आणि नैसर्गिक आरोग्य जर सुधारायचं असेल तर हे मार्जरी आसन रोज न चुकता त्यांच्या सरावामध्ये ठेवा. याच्या सरावामुळे तुमच्या लहान मुलांच्या पोश्चरमध्ये किंवा श्वसनामध्ये किंवा पाठीच्या आणि मणक्याच्या त्रासांमध्ये किती फरक झालाय हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि हो, अजूनही हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.